अहम मम आत्मना श्रुति स्मृति परानुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम कुटुंबजनानां निरोगी आयु आरोग्य प्राप्ति पूर्वकं सकल कुंडली स्थित निरसनार्थम निरंतर मंगल कृपा आशीर्वाद प्राप्ति पूर्वकं यथाशक्ति पूजन आदो गणपति स्मरणं गणानन्त्वा गणपतिं भवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिं भवामहे निधीनान्त्वा निधिपतिं भवामहे वसो मम आहमयानि गर्भवान् गणपते नमः सकलोपचारार्थे गन्ध अक्षतपुष्पैः सम्पूज्य ॐ पूरस्य कुमेरस्य निधिरस्य दर्शन मालिकेच्या निमित्ताने इथे मंदिरात शूटिंगला आले होते. माझा नेहमी विश्वास आहे की त्या परमेश्वराची इच्छा असल्याशिवाय आपण पुन्हा येऊ शकत नाही, तो योग जुळत नाही. पण आज तो योग जुळला आणि त्याला निमित्त झाले डॉक्टर अर्चना सूर्यवंशी आणि प्रशांत दादा सूर्यवंशी. त्यांचे मी मनापासून आभार मानते की ते निमित्त झाले आणि मी या कार्यक्रमासाठी इथे आले. आणि आज त्या परमेश्वराची इच्छा होती माझी खूपच, म्हणजे माझ्या जावयाला पण मी 10 वेळा सांगते की मंगळ तुला कडक आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात हे असं मंदिर आहे की जिथे तू दर्शनासाठी जायला हवं. पायलट आहेत दोघंही, त्यामुळे कधी कधी त्या ड्युटीजमुळे जमत नाही. पण मी आत्ताच विचारत होते काय करू शकतो वगैरे. एवढी माझी श्रद्धा आहे या मंगळ ग्रहावर आणि मंगळ ग्रह देवतेवर. खूप बरं वाटलं, आज मनापासून समाधान वाटलं. मुळात मी धार्मिक आहे, देवीची भक्ती तर बरीच करत असते, शंकराची व्रतं करत असते. पण आज ह्या देवतेला या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटलं. आणि सगळे सेवेकरी म्हणा, सगळे गुरुजी म्हणा, सगळे ट्रस्टी म्हणा, एवढं सगळी काळजी आणि एवढा स्वच्छ परिसर ठेवले आहे ना सगळ्यांनी, की असं नाही की मी आले म्हणून नाही, की येणारे जाणारे भक्त मी बघत होते की मंदिराचा परिसर एवढा स्वच्छ ठेवला आहे. हे फार मोठं क्रेडिट आहे त्यांचं. आणि भक्तांनी पण याची स्वतःहून काळजी घेतली पाहिजे की हे मंदिर आपले, आपण स्वतःहून त्या गोष्टीची स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तर ह्या सेवेकरांनाही आनंद होईल. सेवेकरी म्हणून आहे म्हणून आपण कचरा करावा हा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि गुरुजी पण सगळे एवढे वयाने लहान आहेत पण चांगले अभ्यासू आहेत. खूप बरं वाटलं आज मला. मी सगळ्या ट्रस्टींचं, सगळ्या गुरुजींचं, सगळ्या सेवेकरांचं आणि आमच्या डॉक्टर अर्चना सूर्यवंशी आणि प्रशांतदादा सूर्यवंशी यांचे मनापासून आभार मानते. कारण आज मी पोद्दार स्कूलच्या कार्यक्रमाला आले, इथे नवीन उभं राहते. मी जळगावच्या त्यांच्या 2 शाळेच्याच कार्यक्रमांना आले होते आणि आज हा 3रा कार्यक्रम. खूप कौतुक वाटतं मला या जोडप्याचं की हे बघा, पॅशन असावं चांगलं करण्याचं. कारण बरेच जण व्यवसाय करत असतात शाळांचा पण यांना जी तळमळ आहे की आमच्या शाळेतली मुलं काहीतरी झाली पाहिजेत, त्यांचं महाराष्ट्रभर, भारतभर आणि सगळ्या देशात नाव झालं पाहिजे, ही त्यांची जिद्द आहे ना, ही कौतुकास्पद आहे. ह्या दोघंही जोडपं माझ्याहून वयाने खूप लहान आहेत. दोघांनी मी म्हणेन की माझे मनापासून आशीर्वाद आहेत. असंच करा आणि अशात तुमच्या ब्रांचेस वाढू दे, एवढ्याच मी शुभेच्छा देते. थँक्यू.